हाय गाईज, हा व्हिडिओ मी त्यांच्यासाठी बनवते आहे ज्यांना फॅट लॉस करायचा आहे. मी या व्हिडिओमधून तुम्हाला स्टेप बाय स्टेप गाईड करणार आहे की आपण फॅट लॉस कसा करू शकतो आणि त्यामध्ये कोणकोणते स्टेप्स येतात आणि आपल्याला काय काय करावं लागेल. पण व्हिडिओ बघण्याच्या आधी मला इंस्टाग्रामवर फॉलो करा. माझा यूट्यूब चॅनल आहे ज्याची लिंक माझ्या बायोमध्ये आहे. माझ्या चॅनलला सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका. वजन आपलं का वाढलंय तुम्ही कधी विचार केलाय का? आपलं वजन वाढतं आपल्या लाईफस्टाईलमुळे. सेडेंटरी लाईफस्टाईल, स्थूलपणाचं लाईफस्टाईल ज्यामध्ये आपण जास्त हालचाल करत नाही. आपल्या हॅबिट्समुळे, आपल्या इटिंग हॅबिट्समुळे. तुम्ही काय खाता, तुम्ही कधी क्लोजली मॉनिटर केलंय का? ते खरंच हेल्दी आहे का? तुमचं वजन कधी अचानक वाढत नाही. हे तुमची लाईफस्टाईल तुम्ही वर्षानुवर्षे कॅरी करता आणि म्हणून तुमचं वजन वाढलंय. वेट, पण वजन, फक्त वजन कमी करणं हे तुमचं गोल कधीच ठेवू नका. मी सजेस्ट करेल तर तुमचं वजन का वाढलंय त्या कारणांमध्ये डीप डाईव्ह करा. तुम्ही ते शोधून काढा, ठीक आहे? आणि तुमचं वजन ज्या कारणाने वाढलंय ती कारणं रिव्हर्स करणं, त्या सवयी बदलणं, त्या सवयी बंद करणं, या गोष्टींना फोकस करा. नाव विल मूव्ह टू द सोल्युशन पार्ट. तर आपल्याला आपल्या बॉडीला काम करण्यासाठी एक अमाऊंट ऑफ एनर्जी लागते. ती एनर्जी आपण मेजर करतो कॅलरीजमध्ये, ठीक आहे? तुमच्या बॉडीला किती कॅलरीजची गरज आहे रोज काम करण्यासाठी हे डिपेंड करतं तुमची एज, सेक्स, हाईट, वेट आणि तुमची डेली फिजिकल ऍक्टिव्हिटी ह्याच्यावर. यालाच आपण बोलतो टोटल डेली एनर्जी एक्सपेंडिचर. तुमची बॉडी रोज किती एनर्जी एक्सपेंडिचर करते, किती एनर्जी खर्च करते. टोटल डेली एनर्जी एक्सपेंडिचर कसं कळेल तुम्हाला? तर त्याचं कॅल्क्युलेटर मी माझ्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलं आहे. तुम्ही स्वतःचा टोटल डेली एनर्जी एक्सपेंडिचर नक्की कॅल्क्युलेट करून बघा, तुमची ऍक्टिव्हिटी लेवल किती आहे त्याच्यावरून. हां, पण आता तुम्हाला हे तर कळलं की तुमच्या बॉडीला रोज काम करायला किती एनर्जीची गरज आहे. पण तुम्हाला हे कसं कळेल की त्यासाठी तुम्हाला किती खाल्लं पाहिजे, काय खाल्लं पाहिजे? तर पोहे, उपमा वगैरे ह्या सगळ्या गोष्टी आपण रोज खातो नाश्त्याला, चपाती भाजी जेवणाला, रात्री दाल राईस वगैरे किंवा दुसरी फ्रूट्स वगैरे. तर आपल्या बॉडीला प्रोटीन, कार्ब, फॅट्स हे 3 मॅक्रोन्यूट्रिएंट्स आहेत आणि त्याची गरज आहे. सपोज तुमच्या कॅल्क्युलेशनप्रमाणे तुमच्या बॉडीला रोज काम करायला 1,500 किंवा 2,000, सपोज मी 2,000चं एक्झाम्पल घेते, 2,000 कॅलरीजची गरज आहे. तर तुम्हाला तेवढं अन्न खाल्लं पाहिजे की जेवढं अन्न खाल्ल्यामुळे ह्या कॅलरीज बॅलन्स होतील, ठीक आहे? तर ह्या बॅलन्स करण्यासाठी तुमचं बॅलन्स न्यूट्रिशन सुद्धा पाहिजे. बॅलन्स न्यूट्रिशन म्हणजे काय? प्रोटीन, कार्ब्स अँड फॅट्स, ठीक आहे? तर हे 3 गोष्टी अशा आहेत की ज्या आपल्या बॉडीमध्ये वेगवेगळं काम करतात आणि त्याची गरज आहे. सपोज तुम्हाला असं वाटतं की मला कार्ब नको आहे, मी प्रोटीन आणि भाज्या खाईन, मी कार्ब नाही जात, तसं नाही चालत. तुम्हाला हे सगळे मॅक्रोन्यूट्रिएंट्स आहेत, ते तुमच्या कॅलरीच्या हिशोबाने कॅल्क्युलेट करून त्या प्रमाणात खाल्ले पाहिजे. आता सपोज तुमच्या बॉडीला गरज आहे 1,500 कॅलरीजची आणि तुम्ही रोज 2,000 कॅलरीज कन्झ्युम करताय, तर मग त्या 500 एक्स्ट्रा कॅलरीज किंवा 500 एक्स्ट्रा कॅलरीज ते कुठे जातात? तर त्याचे फॅट्स बनतात. त्याचे फॅट्स का बनतात? कारण तुमच्या बॉडीला जेवढी गरज आहे तेवढं तुम्ही ऑलरेडी खाल्लेलं आहे. मग त्या एक्स्ट्रा कॅलरीज तुमची बॉडी तुमच्या फ्युचर यूजसाठी प्रिझर्व्ह करून ठेवते. कारण त्यांना, तुमच्या बॉडीला एक माहीत नाहीये की तुम्ही नंतर कधी जेवणार आहात, तुम्ही जेवणार आहात की नाही आहात. तर ज्यावेळी तुम्ही उपाशी राहणार असाल त्यावेळी तुमची बॉडी तुमचे जमा झालेले फॅट्स ॲज अन एनर्जी बॉडी स्वतःचं फंक्शन करण्यासाठी, स्वतःचं काम करण्यासाठी वापरणार आहे. पण खरंच तुम्ही असं वागता का? नाही. आपण आज सुद्धा खातो थोडं, उद्या पण थोडं खातो. त्यामुळे हे फॅट्स वर्षानुवर्षे, दिवसेंदिवस, महिनोन्महिने, वर्षानुवर्ष ऑक्युमुलेट होत जातं तुमच्या बॉडीमध्ये आणि त्यामुळे आपलं वेट पुट ऑन होत जातं. मग आता काय करावं लागेल? तर तुमच्या कॅल्क्युलेशनप्रमाणे जर तुम्हाला रोज डेली ॲक्टिव्हिटीज करण्यासाठी 2,000 कॅलरीजची गरज आहे आणि तुम्हाला तुमचे फॅट बर्न करायचे आहेत, तर काय करावं लागेल? तुम्हाला थोडं कमी कॅलरीज कन्झ्युम कराव्या लागतील. म्हणजे सपोज तुमची 2,000 कॅलरीजची गरज आहे तुमच्या बॉडीला, तर तुम्ही 1,700-1,600 कॅलरीज कन्झ्युम कराल. म्हणजे तुम्हाला, तुमच्या बॉडीला तुम्ही जेवढं अन्न खाता तेवढं सफिशियंट नाही आहे. त्यावेळी तुमची बॉडी काय करेल? तुमच्या बॉडीमध्ये जे साचलेले फॅट्स आहेत
त्याचा वापर करेल स्वतःच्या डेली ऍक्टिव्हिटी करण्यासाठी. आणि ह्याच प्रोसिजरला आपण काय बोलतो, कॅलरी डेफिसिट. जसं तुम्ही डे बाय डे स्वतःला कॅलरी डेफिसिटवर ठेवाल, म्हणजे कमी कॅलरी खाल, तसं तसं तुमची बॉडी तुमच्या फॅट्समधनं त्याला हवी असलेली एनर्जी फॅट बर्न करून घेईल आणि तुमचं हळूहळू हळूहळू वेट लॉस होत. पण वेट लॉस करण्यासाठी तुम्ही म्हणाल ठीक आहे एवढे कॅलरीज खायचेत ना, तर मला आईस्क्रीम खायला खूप आवडतं, तर मी आईस्क्रीमच खातो, मी जेवत नाही. किंवा मला स्वीट डिश खायला खूप आवडतं, तर मी तेवढ्या कॅलरीज स्वीट डिशमधून खातो, पण मी जेवत नाही. किंवा मी भाज्या नाही खात. तसं नाही चालत. तुमच्या बॉडीला एक रिक्वायर्ड क्वांटिटीमध्ये प्रोटीन, फॅट्स आणि कार्ब्सची गरज असते. तर तुमचा डाएट नेहमी बॅलन्स्ड असला पाहिजे. आता आपल्याला कळलं की खाण्यामधून आपल्या कॅलरीज कंट्रोल कशा करायच्या, बॅलन्स किंवा डेफिसिट कशा करायच्या. आता दुसरा ह्याची बाजू अशी आहे की तुम्ही ऍक्टिव्हिटीज किती करताय. आय नो सगळ्यांचं आजकाल लाईफस्टाईल खूप बिझी झालंय. आपण असं म्हणतो की मला वेळच मिळत नाही. वेळ तुम्हाला जर हेल्दी लाईफ जगायचं असेल तर काही ना काही ऍक्टिव्हिटीज तुमच्या डेली शेड्यूलमध्ये तुम्हाला ऍड कराव्याच लागतील. तुम्हाला वॉकिंग आवडत असेल, फिरायला जायला, चालायला आवडत असेल, तुम्ही ते करा. स्किपिंग, डान्सिंग, झुंबा, स्विमिंग, सायकलिंग, तुम्हाला जिमला जायला आवडत असेल तर तेही करा. पण तुम्हाला ह्यातलं काही ना काही ॲज अन हॅबिट तुमच्या लाईफमध्ये ऍड केलंच पाहिजे. मी जसं तुम्हाला आधी सांगितलंय की वेट लॉस हा तुमचा अल्टिमेट गोल नसला पाहिजे. तुमचा अल्टिमेट गोल तुमचं लाईफस्टाईल इम्प्रूव्ह करणं असला पाहिजे. वेट लॉस तर होणारच जर तुम्ही ह्या गोष्टी तुमच्या लाईफमध्ये ऍड केल्या तर. असेच युजफुल व्हिडिओज बघण्यासाठी मला फॉलो करा. मी असेच नवीन इंटरेस्टिंग व्हिडिओज तुमच्यासाठी नक्की घेऊन येत राहीन.